नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस अगदी पावसाच्या सुंदर वातावरणाने सुरू झाला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे सगळीकडे हिरवागार निसर्ग खुलून आला होता आणि त्यातली त्यात आमच्या गॅलरीतील ही सुंदर जास्वंदाची आणि मोगऱ्याची तसेच चिनी गुलाबाची फुलं अगदी ताजीतवानी आणि सुंदर दिसत होती. कधी-कधी आनंद शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नसते. आपल्या घराच्या गॅलरीतही निसर्ग किती सुंदर क्षण देऊन जातो हे आज पुन्हा जाणवलं. म्हणून हे दृश्य मी कॅमेऱ्यात टिपलं होतं. आयुष्यही या फुलासारखंच आहे. प्रत्येक पावसानंतर निसर्ग पुन्हा नव्याने फुलतो. तसंच आपल्या आयुष्यातही कितीही अडचणी आल्या तरी प्रत्येक नव्या दिवसाची सुरुवात आशा घेऊनच करायला हवी. तसंच बाकीची सर्व कामे पटपट आटपून घेतली आणि आजचा माझ्या दिवसातील सर्वात खास क्षण हा होता की माझा 1 वर्षाचा छोटा मुलगा आहे, त्याला वारकरी वेशात तयार करायचं होतं. म्हणून मग मी सर्व तयारी करून घेतली आणि मग त्याचं थोडंसं फोटोशूट देखील करून घेतलं. विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तीची ओळख मुलांना लहानपणापासूनच व्हावी म्हणून ही इच्छा मनात ठेवूनच मी हे फोटोशूट केलं होतं. त्यानंतर पोह्याचे कटलेट बनवले होते. त्याला तर ही रेसिपी खूपच आवडली आणि तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्यानंतर जरबेराचं रोप मी कुंडीमध्ये लावून घेतलं. हे रोप गावाकडून येताना मी आणलं होतं पिशवीमध्ये आणि त्यानंतर मग इथे माती होती त्यामध्ये मग ते छान असं लावून घेतलं आणि त्याला पाणी पण दिलं. त्यानंतर मग राहिलेली कामे वगैरे आटपून घेतली आणि इकडे मग मॅगी बनवली कारण शिवान्या स्कूलमधून आली होती. तिला तर मॅगी खायची खूपच इच्छा झाली होती. पण स्कूलचा डबा तर पूर्ण अपुरा राहिला होता. चला, तिला मग आता क्लासला जायचं म्हणून मॅगी बनवून दिली आणि मग त्यानंतर शिवांशला पण झोपी लावायचं होतं. इकडे त्याला झोळीत घातला आणि झोका द्यायला सुरुवात केली. चला, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या. भेटू नंतर. बाय.